नमस्कार. वाचन योग मध्ये आपलं स्वागत. आज स्वातंत्र्यवीर सावरकरांची पुण्यतिथी. स्वातंत्र्यवीर सावरकर माहीत नाही अशी व्यक्ती किमान महाराष्ट्रात तरी सापडणं अशक्य आहे. सावरकरांचे वेगवेगळे पैलू आपल्याला माहीत आहेत. तरुणपणीच मारिता मारिता मरे तो झुंजे अशी शपथ घेणारे सावरकर, क्रांतिकार्यासाठी अभिनव भारत ही संघटना स्थापन करून त्या काळातील तरुणांचं संघटन करणारे सावरकर, जहाल क्रांतिकारक सावरकर, अंदमानामध्ये कैदेत असतानाही तेथील समाज बांधवांचा उत्कर्ष करू पाहणारे सावरकर, रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध असताना अस्पृश्यता निर्माणाचं कार्य करणारे सावरकर, मराठीची भाषा शुद्धी करणारे सावरकर आणि साहित्यिक सावरकर. सावरकरांच्या पुण्यतिथी निमित्त आज साहित्यिक सावरकर याविषयीच मी बोलणार आहे. सावरकर एक प्रतिभावान साहित्यिक होते. साहित्याच्या सगळ्याच पैलूंवर सावरकरांनी आपलं सृजनात्मक लेखन केलेलं आहे. सावरकर कवी होते, सावरकर नाटककार होते, सावरकर शाहीर होते, सावरकर चरित्रकार होते, सावरकर कादंबरीकार होते, निबंधकार होते, पत्रकार होते, व्याकरणकार होते, सावरकर इतिहासकार सुद्धा होते. साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवणारे स्वातंत्र्यवीर सावरकर हे एक बहुआयामी असे साहित्यिक होते. दलितोद्धार, अस्पृश्यता निवारण हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून लिहिलेलं उशाप हे संगीत नाटक, भगवान गौतम बुद्धांच्या जीवनावर आधारित संन्यस्त खडक असो किंवा पानिपत नंतरच्या इतिहासावर आधारित असणारं उत्तर क्रिया हे संगीत नाटक, एक समर्थ नाटककार म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर या नाटकाच्या माध्यमातून आपल्या समोर येतात. काळे पाणी, मला काय त्याचे, मोपल्यांचे बंड या त्यांच्या कादंबऱ्या. नाटककार आणि लेखक याच बरोबर ते अत्यंत प्रतिभा संपन्न कवी सुद्धा होते. गोमंतक, रानफुले, कमला, सप्तर्षी, अग्निजा आदी काव्य त्यांच्या काव्य प्रतिभेची साक्ष देतात. सिंहगडचा पोवाडा लिहिणारे स्वातंत्र्यवीर सावरकर छत्रपती शिवाजी महाराजांची आरती सुद्धा तितक्याच समर्पक शब्दामध्ये आपल्या समोर मांडतात. चाफेकर आणि रानडे यांच्यावर फटका सुद्धा सावरकरांचा प्रसिद्ध आहे. इतिहासकार म्हणून सुद्धा सावरकरांचं खूप मोठं योगदान आहे. 57चे स्वातंत्र्य समर, हिंदू पतपातशाही, 6 सोनेरी पाने ही त्यांची इतिहासावर आधारित गाजलेली पुस्तक आहे. सावरकर एक चिंतनशील विचारवंत होते. त्यांचे वैचारिक लेख हे नेहमीच काळाच्या पुढचे असत. गरमागरम चिवडा, मराठी साहित्य दर्शन, रणशिंग, विज्ञान आणि समाज, क्ष किरण, गांधी गोंधळ हे त्यांची वैचारिक लेख प्रसिद्ध आहेत. प्रखर राष्ट्रभक्त असूनही भारतीय संस्कृतीतील अनिष्ट प्रथा आणि परंपरा विरुद्ध आसूड ओढणारेही सावरकरच होते. श्रुती स्मृती पुराणोक्त याच्यावर सावरकरांची टीका प्रसिद्ध आहे. आपला हिंदू धर्म हा प्रत्यक्षनिष्ठ, प्रयोगक्षम आणि विज्ञाननिष्ठ असला पाहिजे असं नेहमी त्यांच्या साहित्यातून त्यांनी प्रतिपादित केलेले आहे. निबंधकार म्हणूनही सावरकरांचं कार्य अतुलनीय असं आहे. त्यांचं जात्युतेजक निबंध प्राचीन अर्वाचीन महिला, अखंड सावधान असावे तर आजही वाचनीय आणि काळाशी सुसंगत आहेत. अंदमानच्या अंधेरीतून, लंडनची बातमीपत्रे ही त्यांची पत्र एक पत्रलेखक म्हणून त्यांचं योगदान आपल्याला देतात. अशा सावरकरांच्या बहुआयामी साहित्याचा नक्की गाभा कोणता आहे असा जर प्रश्न विचारला तर प्रखर राष्ट्रवाद, माझ्या समाजाचं भलं होणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने या हिंदू संस्कृतीमधील अनिष्ट प्रथा आणि परंपरा दूर केल्या पाहिजेत हा प्रगाढ विश्वास हा सावरकरांच्या साहित्याचा गाभा आहे. आपल्या हिंदू समाजाला, आपल्या हिंदू संस्कृतीला एक वैज्ञानिक दृष्टिकोन प्रदान करणारे साहित्यिक सावरकर होते.
आपल्या हिंदू धर्माची महती सांगणारे, आपल्या हिंदू धर्माचा इतिहास सांगणारे, आपल्या हिंदू संस्कृतीचं महत्व अधोरेखित करणारे, पण त्याच वेळेला या हिंदू संस्कृतीमधील ज्या अनिष्ट प्रथा आणि परंपरा आहेत आणि ज्या काळाच्या कसोटीवर टिकणार नाहीत त्यालाही विरोध करणारे सावरकरच होते. आणि हा विरोध सुद्धा सावरकरांच्या साहित्यातून आपल्याला पाहायला मिळतो. या दृष्टीने अशा बहुआयामी प्रतिभावान साहित्यिकास नम्र अभिवादन. धन्यवाद.